पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाले, याचाच गैरफायदा घेत टँकर लॉबी आणि पुरंदर पंचायत समितीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केलेला आहे। या विरोधात काल वणापुरी येथील एका जुन्या विहिरीच्या पायरीवरती 5 तास ठिय्या मांडून त्यांनी आंदोलन केले। प्रत्येक टँकरला प्रशासनाकडून दररोज 150 ते 200 लिटर डिझेल दिलं जातं, मात्र एवढ्या डिझेलचा वापर होत नाही। टँकर चालक मुद्दाम जास्त अंतर दाखवतात। त्याचबरोबर ज्यांची विहीर अधिग्रहित केली नाही अशा लोकांच्या नावावर बिले काढली जात आहेत। मात्र या विहिरीमधील पाणी पिण्यायोग्यही नाही। अशा विहिरीमधील पाणी टँकरने पुरवले जात असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे। निवडणुकीची कामं चालू आहेत, आम्हाला 8 दिवसाची मुदतची वेळ द्या। हे एका वहीचं पत्र देतात ते घ्या ना मला यायला पाहिजे। 16 सप्टेंबरला मी हो, एक मिनिट थांबा। थांबा जरा एक मिनिट। पोलीस कॉन्स्टेबल, तुमचं नाव काय?